हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू ऑनलाईन लेक्चर्स. लास्ट लेक्चरला आपण क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स हा पॉईंट बघितलेला आहे. त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण, फॉर ऑल देअर एक्झिस्ट हे क्वांटिफायर्स आहेत. ज्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला हे सिम्बॉल दिसणार आहेत त्याला आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट असं म्हणतो. त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघितले तर आपण एक्झरसाइज 1.3 मधला सुद्धा क्वेश्चन फर्स्ट बघितलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे ड्युएल 1.3.2 ड्युएलचा पॉईंट आहे. आता ड्युएलमध्ये आपण काय काय यूज करणार आहे तर टी अँड सी, स्मॉल टी अँड सी. स्मॉल टीचा अर्थ काय असेल, टॉटॉलॉजी. सी मीन्स काय असेल तर कॉन्ट्राडिक्शन असणार आहे. इफ टू स्टेटमेंट्स, दोन स्टेटमेंट्स असतील, इफ टू स्टेटमेंट्स कंटेन लॉजिकल कनेक्टिव्ज लाईक अँड, ऑर किंवा टी सी असेल तर त्या दोन स्टेटमेंट्सना आपण एकमेकांचे ड्युएल्स म्हणणार आहे. कधी, इफ अदर स्टेटमेंट्स इज ऑब्टेन्ड बाय चेंजिंग अँड टू ऑर टू अँड. याचा अर्थ काय असेल, एक स्टेटमेंट दिलं असेल, फॉर एक्झाम्पल पी अँड क्यू आहे, बरोबर. याचा ड्युएल काय असणार आहे तर पी ऑर क्यू. पी अँड क्यूचा ड्युएल काय असेल, पी ऑर क्यू. याच्यामध्ये आपण काय चेंज केलं बघा, ड्युएल जेव्हा आपल्याला काढायचं असेल तेव्हा फक्त आपण काय करणार आहे, जिथे अँडचं सिम्बॉल असेल तिथे ऑर होईल, जिथे टी असेल तिथे काय होणार आहे, सी. सेकंड एक एक्झाम्पल बघू. सपोज असेल टी ऑर पी, ड्युएल ऑफ टी ऑर पी इज काय असेल, टी असेल तर आपण सी करणार आहे, सिम्बॉल ऑर असेल तर अँड होईल आणि पी ॲज इट इज राहील. ड्युएल ऑफ टी ऑर पी इज सी अँड पी. नेक्स्ट सपोज आपल्याकडे असेल टी अँड पी असेल, ड्युएल ऑफ टी अँड पी इज काय असेल, टी असेल तर सी करणार आहे, अँड असेल तर ऑर अँड पी ॲज इट इज. म्हणजेच हे जे दोन स्टेटमेंट आहेत ते एकमेकांचे काय असणार आहेत तर ड्युएल असणार आहेत. ड्युएलमध्ये काय करतो आपण लक्षात घ्या, सिम्बॉल्स फक्त चेंज होणार आहेत. कोणते सिम्बॉल्स, तर अँड असेल तर ऑर होईल, ऑर सिम्बॉल असेल तर त्याचं अँड होईल, टी असेल तर सी किंवा सी असेल तर टी. इथे निगेशन वगैरे काही असेल तर ते चेंज होणार नाही आहे, ते ॲज इट इज राहील. ड्युएल कशासाठी आहे तर अँड ऑर म्हणजेच काय, कंजंक्शन अँड डिसजंक्शनसाठी, अँड टी अँड सी टॉटॉलॉजी अँड कॉन्ट्राडिक्शनसाठी असणार आहे. याच्यावरचे एक्झाम्पल्स बघू आपण. एक्झरसाइज 1.3 मधला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2. राईट द ड्युएल्स ऑफ ईच ऑफ दी फॉलोइंग. फर्स्ट दिलेलं आहे पी ऑर क्यू अँड आर. हे जे स्टेटमेंट आहे त्याचा आपल्याला ड्युएल फाइंड आउट करायचं. आपल्याला माहिती आहे आपण काय करणार, जिथे ऑर असेल तिथे अँड साईन होईल, अँड असेल तिथे ऑर होणार आहे, बरोबर. म्हणजे इथे आपल्याला कसं मिळेल बघा आन्सर. The dual of given statement pattern is काय असणार आहे याचा ड्युएल, पी ॲज इट इज असेल, ऑर साईन आहे त्याचं काय होईल, अँड ब्रॅकेट क्यू ऑर आर. हा आपल्याला ड्युएल मिळाला आहे. इथे फक्त काय केलं, ऑर असेल तिथे अँड असेल तिथे ऑर केलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड, पी अँड क्यू अँड आर. इथे अँड आहे, जिथे अँड असेल तिथे काय होणार आहे, त्याचं ड्युएल ऑर होणार आहे. म्हणजे द ड्युएल ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज पी ऑर क्यू ऑर आर. सेम पी क्यू आर आहे तसे आहेत, फक्त अँड आहे तिथे आपण काय केलं आहे तर सिम्बॉल चेंज केला आहे, ऑर. नेक्स्ट बघा थर्ड नंबरचं एक्झाम्पल, पी ऑर क्यू अँड आर ऑर S. P or Q and R or S. The dual of the given statement pattern is. याचा ड्युएल आपल्याला काय मिळेल, P ऑर साईन आहे त्याचा होईल अँड, Q अँड असेल तर त्याचा ऑर होईल, R ऑरचं अँड होईल S. P अँड Q ऑर R अँड S हे आन्सर मिळालेलं आहे आपल्याला. नेक्स्ट नंबर 4, P अँड निगेशन Q. इथे फक्त चेंज काय होणार आहे बघा, निगेशनचा काहीही इथे संबंध नाही आहे. अँड असेल तर त्याचं फक्त काय होईल, ऑर होईल.
द ड्युएल ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज, याचा ड्युएल काय मिळेल, पी ऑर निगेशन क्यू ॲज इट इज. पी ऑर निगेशन क्यू इज दी करेक्ट आन्सर. नेक्स्ट नंबर 5th, निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन आर अँड एस. याचा आन्सर काय असेल, द ड्युएल ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज, काय मिळेल याचा आन्सर. फर्स्ट टर्म काय आहे, ब्रॅकेट आहे फर्स्ट, निगेशन पी ऑर क्यू आहे, त्याचं काय होईल, निगेशन पी अँड क्यू. त्यानंतर साईन आहे अँड, त्याचा ड्युएल असेल ऑर. अगेन ब्रॅकेट, निगेशन ऑर अँडचं काय होईल, ऑर एस. हे आपल्याला आन्सर मिळालं. आन्सर काय मिळालं तर निगेशन पी अँड क्यू ऑर निगेशन आर ऑर एस. नेक्स्ट नंबर 6 एक्झाम्पल आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड पी ऑर क्यू अँड निगेशन आर. याचा काय असेल बघा आन्सर, डायरेक्ट लिहूयात आपण. निगेशन पी ॲज इट इज असेल, अँड साईनचं काय होईल, ऑर होईल. त्यानंतर काय आहे ब्रॅकेट, निगेशन क्यू, साईन आहे अँड, त्याचा काय होईल, ऑर. अगेन ब्रॅकेट, पी ऑर आहे त्याचं होईल अँड, क्यू ऑर निगेशन आर. हे झालं आपलं आन्सर. जे दिलेला स्टेटमेंट पॅटर्न जो आहे त्याचा ड्युएल आपल्याला मिळालेला आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो दीज टू स्टेटमेंट्स आर ड्युएल ऑफ ईच अदर. नेक्स्ट नंबर 7, दोन वेगवेगळे ब्रॅकेट दिलेले आहेत. फर्स्ट ब्रॅकेट आधी आपण बघू. निगेशन ॲज इट इज, पी ऑर क्यू आहे त्याचा ड्युएल काय असणार आहे, पी अँड क्यू. ब्रॅकेट कंप्लीट. अँड साईन आहे, ऑर मिळेल आपल्याला. पी ऑर इथे होईल पी अँड, निगेशन ॲज इट इज. अगेन ब्रॅकेट, क्यू अँड साईन आहे त्याचं होईल ऑर, निगेशन एस ॲज इट इज. म्हणजेच हे दोन स्टेटमेंट आहेत ते काय आहेत तर ड्युएल्स ऑफ ईच अदर. नेक्स्ट नंबर 8, इथे आहे सी ऑर पी अँड क्यू ऑर आर. सी असेल तर आपल्याला माहिती आहे आपण काय घेतो, टी. सी मीन्स कॉन्ट्राडिक्शन, टी मीन्स टॉटॉलॉजी. इथे येईल टी अँड ब्रॅकेटमध्ये असेल पी ऑर क्यू अँड आर. खूप इझी आहे. जिथे अँड असेल तिथे ऑर असणार आहे आणि जिथे ऑरचा सिम्बॉल असेल तिथे आपण अँड करतो आहे. नेक्स्ट नंबर 9, निगेशन पी ॲज इट इज, ऑर आहे सिम्बॉल त्याचा अँड होईल, क्यू ऑर आर ऑर सी. नेक्स्ट नंबर 10, आता इथे बघा सी आहे त्यामुळे सी येणार नाही, इथे काय येईल तर टी येईल. कॉन्ट्राडिक्शन असेल तर काय येणार आहे, टॉटॉलॉजी येईल. नेक्स्ट पी ऑर क्यूचा ड्युएल काय असणार आहे, पी अँड क्यू. अगेन ऑर आहे, अँड मिळेल आपल्याला, सी आहे त्याच्यासाठी काय मिळेल तर टी. इझी आहे खूप. ड्युएल म्हणजे काय तर दोन स्टेटमेंट्स एकमेकांचे ड्युएल्स असणार आहेत. कधी तर त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह आपण चेंज केले. अँड रिप्लेस्ड बाय ऑर अँड ऑर इज रिप्लेस्ड बाय अँड. टी इज रिप्लेस्ड बाय सी अँड सी इज रिप्लेस्ड बाय टी. तर आपण त्याला काय म्हणतो, ड्युएल्स ऑफ ईच अदर. नेक्स्ट पॉईंट आहे निगेशनचा पॉईंट आहे, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. 1.3.3 निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. आता कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. जेव्हा दोन सिम्पल कंपाऊंड्स कनेक्टिव्हजनी आपण कंबाईन करतो तेव्हा त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणतो तर कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशनचं साईन आपल्याला माहीत आहे, निगेशनचं साईन. निगेशन ऑफ कंजंक्शन. आता कंजंक्शन कशाला म्हणतो तर अँड असेल तर त्याला आपण म्हणतो कंजंक्शन आणि त्याला सिम्बॉल पण आहे आपल्याकडे. तर जर अँड असेल तर त्याचं निगेशन कसं घेणार आहे आपण हे इथे आपण बघणार आहे. सपोज आपल्याकडे स्टेटमेंट आहे पी अँड क्यू, बरोबर. अँड आहे त्यामुळे कंजंक्शन आहे. याचं जर आपल्याला निगेशन घ्यायचं असेल तर निगेशन कसं होईल, ब्रॅकेटच्या बाहेर आपण निगेशन घेणार आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू. निगेशन ब्रॅकेटमध्ये अप्लाय होईल. फर्स्ट टर्म काय आहे पी, ती काय होणार आहे निगेशन पी. अँड असेल तर त्याचा काय होणार आहे निगेशन ऑर असेल. क्यूचं निगेशन असेल निगेशन क्यू. हे सिम्बॉलिकल फॉर्म बघितला आपण. पी अँड क्यूचं निगेशन घेतो आपण. ब्रॅकेटमध्ये निगेशन अप्लाय झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. एक्झाम्पल एखादं बघूया आपण याच्यावरती. सपोज 6 इज इवन अँड
परफेक्ट नंबर. ठीक आहे, हे कंजंक्शन आहे ना, बरोबर, अँड दिलेलं आहे एक्झाम्पलच्या मध्ये, त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे कंजंक्शन आहे. आता याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, बरोबर, निगेशन ऑफ दी गिवन स्टेटमेंट्स. निगेशनमध्ये काय होतं लक्षात ठेवा, नॉट येतो, बरोबर, नकारार्थी करतो आपण. मग इथे काय होईल, 2 स्टेटमेंट आहेत, 6 इज इवन हे पी असेल, 6 इज इवन हा पी असेल आणि हा काय असेल, क्यू असेल. निगेशन घ्यायचं असेल तर याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे बघा, पी अँड क्यू आहे, बरोबर. याचं जर आपण निगेशन घेतलं तर आपल्याला काय मिळायला हवा, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. म्हणजेच पीचा काय होईल, निगेशन पी म्हणजे नॉट पी होणार आहे, अँडचा काय होणार आहे, ऑर क्यूचं काय होणार आहे, नॉट क्यू किंवा निगेशन क्यू. मग चेक करू आपल्याला आन्सर काय मिळेल. 6 इज इवन, बरोबर, हा पी असेल तर त्याचं निगेशन पी काय असणार आहे, 6 इज नॉट इवन. अँड आहे, अँडचं काय होतो तर ऑर होतो, म्हणजे इथे येईल ऑर नॉट अ परफेक्ट नंबर. निगेशन आपण केलेलं आहे स्टेटमेंटचं. 6 इज इवन हा पी होता, त्याचं निगेशन काय झाला, 6 इज नॉट इवन. अँड आहे, त्याचं काय मिळालं आपल्याला, ऑर. परफेक्ट नंबर हा क्यू होता, त्याचं निगेशन काय असणार आहे, नॉट अ परफेक्ट नंबर, निगेशन क्यू. म्हणजे आपल्याला मिळाला निगेशन पी ऑर निगेशन क्यू. कशावरून तर पी अँड क्यूवरून मिळालेलं आहे. अशा पद्धतीने आपण निगेशन घेऊ शकतो कंजंक्शनमध्ये, म्हणजे जेव्हा अँड असेल तेव्हा. नेक्स्ट पॉईंट आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. निगेशन ऑफ डिसजंक्शन. आता डिसजंक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे, डिसजंक्शन म्हणजे काय असतो तर ऑर असतो. साईन पण आहे आपल्याकडे त्याच्यासाठी. स्टेटमेंट कसं असेल, पी ऑर क्यू, बरोबर, डिसजंक्शन आहे, ऑर आहे, पी ऑर क्यू असेल, त्याचं जर आपल्याला निगेशन घ्यायचं असेल तर सिमिलर असणार आहे. निगेशन आता आपल्या होईल, पीचं होईल निगेशन पी, त्यानंतर ऑर आहे त्याचं निगेशन असेल अँड, क्यूचं निगेशन असेल निगेशन क्यू. हा सिम्बॉलिक फॉर्म आहे. एक एक्झाम्पल बघू आपण याच्यावरती. एक्स इज प्राईम ऑर वाय इज इवन. हे स्टेटमेंट दिलेले आहेत आपल्याला, बरोबर, कंपाऊंड स्टेटमेंट आहे. एक्स इज प्राईम हा पी आहे, त्याच्यानंतर ऑर वाय इज इवन इज क्यू. पी ऑर क्यूचा फॉर्म आहे, बरोबर. त्याचं निगेशन कसं होतं, निगेशन पी अँड निगेशन क्यू. ऑर असेल तिथे काय येणार आहे, अँड येणार आहे. एक्स इज प्राईम याचं निगेशन काय होईल तर एक्स इज नॉट प्राईम. त्यानंतर आहे ऑर, त्याच्यासाठी निगेशन असेल अँड. वाय इज इवन याचं निगेशन काय असेल, वाय इज नॉट इवन. म्हणजे आपण इथे काय केलं, पीचं काय केलं निगेशन पी, ऑर असेल तर अँड, वायचं निगेशन म्हणजे वाय इज इवनचं निगेशन काय होतं, वाय इज नॉट इवन, बरोबर. त्याच्यासाठी मिळालं आपल्याला निगेशन क्यू. अशा टाईपमध्ये आपण ऑर असेल तर निगेशन घेऊ शकतो. म्हणजेच काय तर निगेशन घेताना लक्षात ठेवा, स्टेटमेंट जर दिलेलं असेल तुम्हाला अशा टाईपमध्ये तर काय होतं, नॉट येतो, नकारार्थी आपलं वाक्य होतं. जर अँड असेल तर ऑर होतो, ऑर असेल तर अँड होतो निगेशनमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण कंजंक्शन डिसजंक्शनसाठी निगेशन बघितलं कशा पद्धतीने करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे इम्प्लिकेशन. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचं साईन आपल्याला माहीत आहे, पी इम्प्लाइज क्यू, किंवा आपण काय म्हणतो इफ पी देन क्यू. पी इम्प्लाइज क्यू याचं निगेशन घ्यायचं असेल तर काय होईल बघा, फर्स्ट टर्म पी ॲज इट इज राहते, इम्प्लिकेशन आहे त्याचं काय होतो अँड, आणि क्यूचं काय होतं निगेशन क्यू, बरोबर. काय सांगितलं मी, पी इम्प्लाइज क्यूचं जर निगेशन घ्यायचं असेल तर काय होतं, फर्स्ट टर्म पी ॲज इट इज राहते, ॲरो जो आहे त्याच्याऐवजी काय येतो अँड साईन येतं, आणि क्यूचं काय होतं निगेशन क्यू. म्हणजेच काय तर इफ पी देन क्यू इज अ स्टेटमेंट, बरोबर. तर याचं निगेशन काय असेल, पी अँड नॉट क्यू. बघा पी हा काय आहे, पी अँड नॉट क्यू, बरोबर. नॉट म्हणजे निगेशन असणार आहे. याचाच अर्थ काय असेल,
दॅट इज, इथे काय असतो, पी इम्प्लाइज क्यू असतो, बरोबर. निगेशन घेतलं तर याचा अर्थ काय होणार आहे, पी डज नॉट इम्प्लाय क्यू. पी डज नॉट इम्प्लाइज क्यू. निगेशन घेतल्यानंतर फर्स्ट टर्म ॲज इट इज राहील, ॲरोसाठी येणार आहे अँड, आणि सेकंड टर्मचं काय होईल तर निगेशन क्यू, विच मीन्स दॅट पी अँड नॉट क्यू. हे झालं इम्प्लिकेशनसाठी. नेक्स्ट फोर्थ असेल पॉईंट आपला, डबल इम्प्लिकेशन असेल. निगेशन ऑफ बाय कंडिशनल. याचा साईन कसा आहे, पी इफ अँड ओनली इफ क्यू. अशा पद्धतीने लिहितो आपण. पी इफ अँड ओनली इफ क्यूचा अर्थ काय आहे, मिनिंग काय आहे तर बघा, हे जे स्टेटमेंट आहे बाय कंडिशनल स्टेटमेंट, हे काय आहे, कंबाईन केलेलं आहे. कोणते दोन स्टेटमेंट असणार आहे तर पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, अशा टाईपमध्ये असणार आहे. पी इफ अँड ओनली इफ क्यूचा मिनिंग काय आहे तर पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, याचं कॉम्बिनेशन म्हणजेच हे कंबाईन केलं आहे अँडने, याला आपण म्हणतो बाय कंडिशनल स्टेटमेंट पी इफ अँड ओनली इफ क्यू. याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, म्हणजेच हे जर ट्रू असेल तर फॉल्स होणार आहे निगेशन घेतल्यानंतर. तर हे दिलेलं स्टेटमेंट फॉल्स कधी असेल, दोन्हीपैकी एक काहीतरी फॉल्स असायला हवा, बरोबर. म्हणजे आपण निगेशन घेणार आहे, निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यू. निगेशन कसं मिळेल बघा, आत्ताच आपण काय बघितलं इम्प्लिकेशनसाठी, की पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याचं निगेशन काय होतं, पी अँड नॉट क्यू, बरोबर. पी इम्प्लाइज क्यू असेल तर निगेशन काय होतं, पी अँड नॉट क्यू. मग इथे फर्स्ट टर्म बघा काय आहे, पी इम्प्लाइज क्यू आहे, बरोबर. याचं निगेशन काय होईल मग, पी अँड नॉट क्यू मिळणार आहे, फर्स्ट ब्रॅकेट मिळेल आपल्याला. सेकंड काय आहे, क्यू इम्प्लाइज पी आहे, याचं निगेशन काय मिळेल, निगेशन फर्स्ट टर्म ॲज इट इज ॲरोसाठी अँड सेकंड टर्मचा निगेशन क्यू अँड नॉट पी आपल्याला मिळणार आहे, बरोबर. या व्हॅल्यूज आपण पुट करू. मग याच्यामध्ये फर्स्ट टर्मसाठी निगेशन काय असेल, पी अँड नॉट क्यू. इथे अँड दिलेलं आहे आपल्याला, त्याचं काय होईल ऑर. सेकंड टर्मसाठी आपल्याला काय मिळालं, क्यू अँड नॉट पी. अशा पद्धतीने निगेशन मिळेल आपल्याला. कोणते कोणते बघितले बघा, कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल म्हणता येईल आपण, आणि लास्ट आहे बाय कंडिशनल असणार आहे. पी अँड क्यू याचं निगेशन काय असेल, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. सेकंड बघितलं डिसजंक्शन, ऑरसाठी पी ऑर क्यू असेल तर त्याचं निगेशन असेल निगेशन पी अँड निगेशन क्यू. नेक्स्ट इम्प्लिकेशन असेल, निगेशन पी इम्प्लाइज क्यू काय मिळेल, पी अँड निगेशन क्यू. लास्ट बाय कंडिशनल जर असेल तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं निगेशन मिळणार आहे. याच्यावरचे एक्झाम्पल्स असणार आहेत आपल्याला, की दिलेल्या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन काढायचं असेल. एक्झाम्पल क्वेश्चन आहे, राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. फर्स्ट आहे 3 + 3 इज लेस दॅन 5 और 5 + 5 इज इक्वल टू 9. दोन स्टेटमेंट आहेत आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ऑर आहे, बरोबर. म्हणजे लेट पी स्टेटमेंट काय असेल, फर्स्ट स्टेटमेंट 3 + 3 लेस दॅन 5. क्यू स्टेटमेंट काय असणार आहे, 5 + 5 इज इक्वल टू 9. रिमेंबर वन थिंग, जेव्हा आपल्याला लेस दॅन ग्रेटर दॅन असतो दिलेला, सिम्बॉलिक फॉर्म याचा काय आहे, ऑर दिलेला आहे, म्हणजेच पी ऑर क्यू हा मिळेल. आपल्याला माहिती आहे पी ऑर क्यू असेल तर त्याचं निगेशन काय असतं, निगेशन पी अँड निगेशन क्यू. बघू आपण, इट्स निगेशन इज निगेशन पी ऑर क्यू. काय मिळेल आपल्याला, निगेशन पी अँड निगेशन क्यू. म्हणजेच दिलेला जो स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन आपल्याला काय मिळणार आहे. आता इथे लेस दॅन आणि इक्वल टू आहे, बरोबर. जेव्हा लेस दॅन असेल त्याचं निगेशन काय असणार आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू असेल. त्यानंतर ग्रेटर दॅन असेल तर निगेशन काय असणार आहे, लेस दॅन इक्वल टू असणार आहे. या उलट लेस दॅन इक्वल टू असेल तर ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर लेस दॅन. दिलेलं साईन काय आहे, लेस दॅन आहे, बरोबर. लेस दॅन असेल तर त्याचं निगेशन काय असणार आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू असणार आहे. त्यानंतर इक्वल टू असेल तर निगेशन काय असेल, नॉट इक्वल टू आपल्याला मिळेल. मग याचा आन्सर काय मिळणार आहे बघा, द निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट इज काय असेल,
3 + 3 > 5. ऑरसाठी काय असेल, अँड 5 + 5 इज नॉट इक्वल टू 9. हे आपल्याला निगेशन मिळालेलं आहे. काय केलं आपण, दिलेलं स्टेटमेंट आहे, 2 स्टेटमेंट आहेत त्याच्यामध्ये, पी ऑर क्यू. बरोबर, पी आहे 3 + 3 <5, क्यू आहे 5 + 5 = 9. सिम्बॉलिक फॉर्म काय आहे त्याचा, पी ऑर क्यू. पी ऑर क्यूचं निगेशन आपल्याला माहिती आहे, त्याच्यावरून आपण डायरेक्ट आन्सर लिहिलं आहे. दी निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट इज <> असेल तर > इक्वल टू असेल तर नॉट इक्वल टू. आणखी एक एक्झाम्पल बघू या टाईपचं आपण. सेकंड एक्झाम्पल आहे 7 > 3 अँड 4 > 11. लेट याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट असेल 7 > 3 आणि सेकंड क्यू काय असेल 4 > 11. द गिवन स्टेटमेंट इज, अँड दिलेलं आहे म्हणजे स्टेटमेंट कसं असेल, पी अँड क्यू. पी अँड क्यू म्हणजे इथे आपलं निगेशन कशाचं काढायचं आहे तर पी अँड क्यू. याचं निगेशन काय असतं, निगेशन पी, अँड असेल तर ऑर, निगेशन क्यू. म्हणजे पी जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन करायचं आहे, अँडसाठी काय होईल ऑर, आणि नेक्स्ट क्यूसाठी काय होईल निगेशन क्यू. म्हणजेच द गिवन स्टेटमेंट जे आहे ते काय होईल निगेशनमध्ये कसं जाईल, द निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट इज. इथे <> आहे, बरोबर, इथे काय होईल मग <= 3. अँडसाठी काय होईल ऑर, 4 > 11 आहे, इथे काय होईल <= 11. म्हणजे हे असेल आपलं ॲन्सर. ग्रेटर असेल तर <= आणि असेल तर <= आपण घेतो. नेक्स्ट एक्झाम्पल एक्झरसाइज 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर 3 आहे. निगेशन घ्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यामधला थर्ड क्वेश्चन आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रोम्बस. इफ अँड ओनली इफ दिलेलं आहे, बरोबर, म्हणजे बाय कंडिशनल स्टेटमेंट असणार आहे हे. याच्यामध्ये पी काय असेल, इफ अँड ओनली इफच्या आधीचा पार्ट काय असणार आहे पी. पी स्टेटमेंट काय असेल, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. आणि क्यू स्टेटमेंट काय असणार आहे, इफ अँड ओनली इफच्या नंतरचा पार्ट काय आहे, इट इज अ रोम्बस. म्हणजे ते असेल क्यू स्टेटमेंट, इट इज अ रोम्बस. दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे तर पी इफ अँड ओनली इफ क्यू. बरोबर, इफ अँड ओनली इफचं साईन आहे. पी इफ अँड ओनली इफ क्यू असेल तर आपल्याला माहिती आहे त्याचं निगेशन अशा पद्धतीने येतं. मग बघू आपण इथे आन्सर आपल्याला कसं मिळेल. याचं निगेशन घेतो आपण, निगेशन सिम्बॉलिक फॉर्म कसा असेल आपण बघितलेला आहे. काय मिळेल आपल्याला, पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. म्हणजे जे आता स्टेटमेंट दिलेलं आहे त्याला आपण निगेशन आणि अँड ऑर जे काही असेल ते यूज करणार आहे. तर निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय मिळेल आपल्याला, फर्स्ट काय असेल, पी ॲज इट इज आहे, बरोबर. पी काय आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट काय मिळेल आपला, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, बरोबर. त्यानंतर काय आहे, अँड इथे बट यूज करू शकतो आपण. बट निगेशन क्यू आहे, इट इज अ रोम्बस हा क्यू आहे, त्याचं निगेशन काय असेल, इट इज नॉट अ रोम्बस. त्यानंतर आहे साईन ऑर. ऑर क्यू ॲज इट इज, क्यू काय आहे, इट इज अ रोम्बस, इट इज अ रोम्बस. त्यानंतर आहे बट घेऊ शकतो आपण अँडच्या ऐवजी इथे. निगेशन पी म्हणजेच निगेशन पी, आपल्याकडे पी आहे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, म्हणजे इथे निगेशन आपल्याला काय मिळेल मग, क्वाड्रिलॅटरल इज नॉट अ स्क्वेअर. इथे इट इज घेतलेला आहे ऑर नंतर, इथे तुम्ही क्वाड्रिलॅटरल घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. एक्झाम्पल काय होतं आपल्याला, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रोम्बस. याच्यामध्ये हा जो फर्स्ट पार्ट आहे हा काय आहे आपला पी, आणि हा जो सेकंड पार्ट आहे तो क्यू. साईनमध्ये काय आहे तर इफ अँड ओनली इफचं साईन आहे, त्याचं निगेशन आपण बघितलेलं आहे. निगेशन लिहिताना ॲन्सरमध्ये पहिल्यांदा पी ॲज इट इज आहे, त्यामुळे पीचा जो स्टेटमेंट दिलेला आहे तो आपण ॲज इट इज घेतला. बट निगेशन क्यू काय आला आपल्याला, इट इज नॉट अ रोम्बस. त्यानंतर साईन आहे ऑर. नेक्स्ट काय आहे, क्यू ॲज इट इज अ रोम्बस किंवा क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, बट
इट इज नॉट अ स्क्वेअर किंवा क्वाड्रिलॅटर इज नॉट अ स्क्वेअर बिकॉज निगेशन क्यू आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे याच्यामध्ये, इट इज कोल्ड अँड रेनिंग. नेक्स्ट एक्झाम्पल, इट इज कोल्ड अँड रेनिंग. पी काय असणार आहे याच्यामध्ये, इट इज कोल्ड असेल, क्यू काय असेल, रेनिंग असेल, बरोबर. मग आपण इथे डायरेक्टली लिहू शकतो, इट इज कोल्ड हा काय असेल, पी स्टेटमेंट असेल, त्याच्यानंतर अँड रेनिंग म्हणजेच क्यू काय असणार आहे, इट इज रेनिंग. इथे पी अँड क्यू दिलेला आहे, सिम्बॉलिक फॉर्म काय असेल तर पी अँड क्यू. याचं निगेशन घ्यायचं आहे आपल्याला, इट्स निगेशन इज, निगेशन काय असेल, निगेशन ऑफ पी अँड क्यू. आपल्याला माहिती आहे याचं निगेशन काय असतं, काय मिळेल निगेशन, निगेशन ऑफ पी अँड असेल तर ऑर अँड निगेशन क्यू. म्हणजे जे स्टेटमेंट दोन दिलं आहे त्याचं आपण काय करणार आहे, निगेशन घेणार आहे. अँड असेल तिथे काय यूज करणार आहे तर ऑर. ठीक आहे, बघू मग आपल्याला काय मिळेल. फर्स्ट काय येणार आहे, निगेशन पी येणार आहे. पी काय आहे, इट इज कोल्ड. याचं निगेशन काय असणार आहे, इट इज नॉट कोल्ड. त्यानंतर काय आहे, अँड. अँडसाठी काय मिळेल आपल्याला, ऑर. रेनिंग आहे, रेनिंगचं निगेशन काय असेल तर नॉट रेनिंग. म्हणजे हे आपल्याला आन्सर मिळालं. इट इज कोल्ड अँड रेनिंग, याचं निगेशन काय मिळालं, इट इज नॉट कोल्ड ऑर नॉट रेनिंग. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल्स आहेत. कोणते तर निगेशनवरती बघितलेले आहेत आपण, कशा पद्धतीने निगेशन, कंजंक्शन, डिस्जंक्शन, इम्प्लिकेशन, बाय कंडिशनल, कंडिशनल म्हणतो आपण इम्प्लिकेशनला सुद्धा, त्याच्यावरती एक्झाम्पल्स बघितले की कशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. 4 एक्झाम्पल्स बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल्स हे एक्झरसाइज 1.3मध्ये आहेत. याच्या नेक्स्ट जो पार्ट आहे तो कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्हचा असणार आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. आज आपण काय काय बघितलं बघा लेक्चरला, तर ड्युएल बघितला. ड्युएल मीन्स व्हॉट, तर अँड असेल तर ऑर करतो आपण, ऑर असेल तर अँड, टी असेल तर सी, सी असेल तर टी. अशा पद्धतीने ते दोन जे स्टेटमेंट असतात ते एकमेकांचे ड्युएल होतात, फक्त चेंज ऑफ साईन करतो. त्यानंतर नेक्स्ट काय बघितलं आपण, तर निगेशनचा पार्ट बघितला आहे. कंपाऊंड स्टेटमेंटचे निगेशन बघितले की कशा प्रकारे आपण निगेशन घेऊ शकतो, आणि स्टेटमेंट जर दिले असतील तर त्या स्टेटमेंटचं निगेशन कशा पद्धतीने काढतात, बाय यूजिंग जे आपल्याला फॉर्ममध्ये दिलेलं आहेत. निगेशन अँडचं असेल, ऑरचं असेल, इम्प्लिकेशन, बाय कंडिशनल असेल, तर जे दिलेलं आहे रूल त्या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. थँक्यू.